जय शिवराय मित्रांनो 2026 मध्ये सुपर अल निनो येणार, मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार, पुढील 4 ते 5 दिवसामध्ये पाऊस होणार वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या बातम्या आपण वेळोवेळी पाहत आहोत. आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये पडलेले प्रश्न की सुपर अल निनो म्हणजे नेमकं काय, याचा कशा प्रकारे आपल्यावरती परिणाम होणार, मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार, मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेळेपूर्वीच पाऊस होणार का, पेरण्यासाठी अनुकूल असा पाऊस या कालावधीमध्ये असणार का, आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे हा जो काही मेचा 15 तारखेपर्यंतचा भाग असेल याच्यामध्ये काय पावसाच्या स्थिती असणार आहेत याच्याबद्दलची हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आणि शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्या हवेचा दाब 1006 हेक्टापास्कल एवढा आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भ किंवा कोकणाचा काही भाग, या भागामध्ये पुढील 4-5 दिवसामध्ये एक जोरदार पाऊस होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही गारपीट काही भागामध्ये किंवा तशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. इतर भागामध्ये पावसाच्या शक्यता नाहीत, उष्णता वाढत राहणार आहे, परंतु या कालावधीमध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु 15 तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये मान्सून पूर्व सरी या कोसळणार आहेत. आता बरेच जण म्हणतात मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार. मान्सून जरी वेळेपूर्वी दाखल होणार असेल तरी सुद्धा अंदमानापासून केरळ आणि केरळपासून महाराष्ट्रापर्यंतची त्याची जी वाटचाल असेल त्याच्यामध्ये अनेक सारे अडथळे असतील, कारण अल निनोचा प्रभाव हा पुढे काही दिवसानंतर दिसून येणार आहे अशी परिस्थिती आहे. आता बरेच जण आपण यापूर्वी पाहिलेले की अल निनो म्हणजे नेमकं काय समजून घेतला होता, पण आता याच्यामध्ये अल निनोच्या पुढे एक सुपर लावण्यात आले. मग आता सुपर लावून ते खूप सारं लाल गडद दडक रेषा वगैरे वगैरे महाभयंकर दाखवल्यामुळं साहजिकच लोकांमध्ये एक आणखीन भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपण जर पाहिलं तर अमेरिकेचा जो पश्चिमेकडील भाग आहे, पेरू असेल किंवा त्याच्यानंतर इक्वाडोर असेल, त्या भागामध्ये जे तापमान असतं या तापमानानुसार हवेच्या ज्या वाहण्याच्या दिशा आहेत त्या वेळोवेळी बदलल्या जातात. सध्याचं तापमान आपण जर पाहिलं सध्याच्या या एप्रिल महिन्याच्या मे महिन्याच्या परिस्थितीमध्ये, तर पेरूच्या पश्चिमेकडील भागामध्ये जे समुद्र आहे त्याच्यावरती 17 डिग्री, तर इक्वाडोरकडे काहीतरी 27 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे. आता याच्यामध्ये वाढ हळूहळू होईल असं सांगितलेलं आहे. ती वाढ 1 ते 1.5% पर्यंत गेली तर अल निनोचा प्रभाव दिसून येतो. त्याच्यावरती जर 2 डिग्री पर्यंत जर तापमान गेलं तर तो सुपर अल निनो असू शकतो, कारण त्या भागामध्ये जर समुद्राच्या पृष्ठभागाचं टेम्परेचर वाढलं तर साहजिकच तिथून हवा वरती जाते. त्या ठिकाणी एक लो प्रेशर एरियाज बनतात आणि जी काही मान्सून घेऊन भारतात शिरणारी, श्रीलंकेकडे, पाकिस्तान, बांगलादेशकडे शिरणारी जी काही आर्द्रता युक्त हवा आहे, ज्याला आपण मान्सूनचं वारं म्हणतो, ते ऑटोमॅटिक ऑस्ट्रेलिया आणि इकडं अमेरिकेच्या पश्चिम भागाकडे खेचलं जातं. आणि याच्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा अमेरिकेच्या या पश्चिम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वगैरे पाऊस, मोठे मोठे पाऊस होतात. जे भारतात श्रीलंकेमध्ये पडणारे पाऊस असतात ते हवं ते वाष्प त्या बाजूला खेचलं जातं आणि साहजिकच जो मान्सून असतो तो मान्सून काहीसा वीक होतो आणि त्याच्यामुळे पाऊस कमी पडतो. पण हा पाऊस कमी पडत असताना हे सुपर अल निनो, आता सुपर अल निनो ही प्रक्रिया साधारणपणे 12 महिन्यापर्यंत चालते. 8, 9, 10 महिने ते 12 महिने चालते. आता जर हा अल निनो फॉर्म होत असेल तर याचे जे इफेक्ट दिसतील ते 2027 मध्ये दिसतील. म्हणजे आता साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर नंतर त्याचं तापमान वाढू शकतं. परंतु आता एवढ्या सध्याचं तापमान वाढलंय, यावर्षी आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठं 42, 43, 45, 47 मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. कुठं जंगलाला आगी लागतात किंवा इतर काही बारा भानगडी होतात. सतत टेम्परेचरमध्ये कुठं ना कुठं भराव आणि एकंदरीतच ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे. त्याच्यामुळे पेरू असेल किंवा हे काही जे इक्वाडोर वगैरे असेल त्या भागात जे काही समुद्राचं तापमान वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, या बाबी एवढ्या इफेक्टिव्ह राहतील का, हा एक त्या ठिकाणी अभ्यास करण्यासारखा भाग असणार आहे. परंतु NOAA, नॅशनल ओशियन ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाची जी काही संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून मात्र दक्षिण आशियाई देशामध्ये पावसाची परिस्थिती गंभीर असू शकते अशा प्रकारचे त्यांनी संकेत दिलेले आहेत. कारण अल निनोचा प्रभाव दिसतोय त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलेले आहे. WMO च्या माध्यमातून सुद्धा यापूर्वीच तशा प्रकारचे अपडेट देण्यात आलेले आहेत. भारतीय हवामान विभागानं सांगितलेले, स्कायमेट वेदरनं सांगितलेले. पण हे सर्व सांगत असताना आपण सध्याची जर परिस्थिती पाहिली आपली, तर इंडियन ओशियन डायपॉल हा अतिशय महत्वाचा असा फॅक्टर आहे भारताच्या मान्सूनसाठी. याच्यामध्ये सध्या हिंदी महासागरामध्ये जे काही पश्चिमेकडील तापमान आहे याच्यामध्ये पूर्वेकडील समुद्र हा उबदार आहे आणि पश्चिमेकडे आणखीनही थंड आहे. आता असंच जर तापमान राहिलं तर याचे अतिशय पोषक असे
परिणाम हे येणाऱ्या मान्सूनसाठी असू शकतात आणि हे चांगलं चिन्ह आहे. आता हे चांगलं चिन्ह असताना त्याच्यामुळे पाऊस सुद्धा लवकर येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये सध्या 30 ते 31 अवरेजली तापमान दिसून येत आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे मान्सून हा वेळेपूर्वीच दाखल होऊ शकतो. परंतु जर अल निनोचा जर प्रभाव काहीसा दिसून यायला लागला तर तो मान्सून पुढे सक्रिय होत किंवा पुढे त्याच्या वाटचालीमध्ये काहीसा विलंब होऊ शकतो. मग याच्यामध्ये जर समजा मान्सून पूर्व पाऊस झाला किंवा सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पुढे जर पावसाचा खंड पडला, कारण खंड हे अल निनोमुळे पडू शकतात. इंडियन ओशन डायपॉल जरी ऍक्टिव्ह असेल किंवा जरी तेवढा सक्रिय असेल तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाचे खंड पडू शकतात. तर मात्र शेतकऱ्यांना दुबार पेरण्या किंवा बरेच साऱ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे चांगल्या पावसाची वाट पाहणं चांगलं राहील. त्याच्यानंतर पाण्याच्या जे काही व्यवस्थापनाच्या प्रक्रिया असतील त्या आपल्या तयार करून ठेवल्या तर चांगलं राहील. याच्यानंतर जुलैमध्ये चांगला पाऊस असणार आहे. त्या कालावधीमध्ये आपली शेततळी असतील किंवा आपली इतर काही ज्या पाणी साठवणुकीच्या क्षमता असतील त्या आपण पूर्णपणे भरून घेतलेल्या चांगल्या राहतील. कारण पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसामध्ये व्यत्यय येण्याच्या शक्यता आहेत. मात्र हा नंतरचा जो काही कालावधी असेल सप्टेंबर पासून पुढचा, त्याच्यामध्ये सुद्धा अल निनोचा प्रभाव असल्यामुळे परतीच्या वेळेसुद्धा बराचसा पाऊस अतिरिक्त पडू शकतो. त्याला आपण मान्सूनमध्ये मोजत नाहीत, परंतु परतीचा मान्सून म्हणा किंवा अवकाळी म्हणा अशा परिस्थितीमध्ये तो मोजला जातो. तर एकंदरीत काय तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये तळी तलाव जे काही आहेत ते भरण्यासाठी पोषक असा पाऊस होऊ शकतो. शेतकऱ्यांना जेवढा गरजेचा असतो तेवढा पाऊस होऊ शकतो. परंतु भारताच्या बऱ्याच साऱ्या भागामध्ये गरजेपेक्षा कमी पाऊस होईल. जशी धानाची पिकं घेतल्या जाणारे भाग असतील वगैरे वगैरे भागासाठी तो पाऊस कमी असू शकतो. श्रीलंकेमध्ये तो पाऊस कमी असू शकतो, बांगलादेशमध्ये कमी असू शकतो, पाकिस्तानला कमी. या सर्व बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आता तिबेटचं तापमान काय राहणार आहे, आपल्या हिंदी महासागराच्या तापमानामध्ये काय बदल होणार आहे, हा सर्व अभ्यास आणखी सुरू आहे. साधारणपणे 15 ते 20 मेच्या दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अधिकृत असा अपडेट दिला जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या काय ज्या परिस्थितीत त्या परिस्थिती या ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. सध्या तरी अल निनो हा ऑगस्ट नंतर ऍक्टिव्ह होईल आणि त्याच्यानंतर देखील त्याच्या तापमानामध्ये वाढ होत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, जे यावर्षी कमी परंतु 2027 साठी ते थोडंसं बाधक ठरू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक विचारले गेलेल्या प्रश्नाची आणि सध्या सुरू असलेल्या चर्चाबद्दलची एक महत्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.